नमस्कार मित्रांनो, लर्न विथ रोहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड DFCCIL याबद्दल माहिती घेणार आहोत। यामध्ये एकूण पदे 1074 या पदांसाठी अशी भरती निघाली आहे मित्रांनो। तर काही जणांना असं खूप जणांना प्रश्न पडतो की DFCCIL आहे म्हणजे ज्या वॅकन्सीज रिक्रुटमेंट असणार आहे त्या इंजिनिअरिंग पदवी किंवा MBA यासाठी असणार आहे। तर असं काही नाही मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत की ग्रॅज्युएशन जे शाखेतील कुठल्याही शाखेतील पदवीधर आणि जे 10वी उत्तीर्ण असतील किंवा ITI असेल त्यांच्यासाठी ही वॅकन्सी आहे। तर मित्रांनो, नोकरी ठिकाण आहे ते संपूर्ण भारत आहे मित्रांनो। एकूण पदे आहेत किती? 1074 अशी पदे आहेत मित्रांनो। अर्ज भरण्याची शेवटची तारीख या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे। तर आता आपण नोटिफिकेशनमध्ये आपल्याला जे PDF दिले आहे त्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत मित्रांनो। त्याआधी तुम्ही लर्न विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर लर्न विथ रोहिणी या चॅनल सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशा न्यू गव्हर्नमेंटच्या अपडेटचे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला आता आपण डिटेल्समध्ये माहिती पाहूया। तर मित्रांनो, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 1074 या पदांची भरती निघाली आहे। तर पदांचे नाव, तर त्यासाठी कुठली कुठली पदे आहेत ते आता आपण पाहणार आहोत। तर ज्युनियर मॅनेजर सिव्हिल ऑपरेशन अँड BD मेकॅनिकल एक्झिक्युटिव्ह सिव्हिल इलेक्ट्रिकल सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन ऑपरेशन अँड BD मेकॅनिकल ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन ऑपरेशन अँड BD अँड मेकॅनिकल अशी ही पदे आहेत मित्रांनो। पात्रता, संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग पदवी MBA PGDBA PGDBM PGDM पदवीधर 10वी उत्तीर्ण आणि ITI अशा ज्या शैक्षणिक पात्रता पाहिजे आहे ती या पदांसाठी पाहिजे आहे। वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा आहे। 1/1/2021 म्हणजे 1 जानेवारी 2021 पर्यंत तुम्ही 18 ते 30 या वयोगटातले असायला हवात। वयाची सूट, जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्ष वयाची सूट आहे आणि तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 3 वर्षे वयाची सूट आहे। त्यानंतर वेतन श्रेणी इथे किती आहे ते त्यांनी मेन्शन केली नाहीये, परंतु सरकारी नियमानुसार जी तुम्हाला व्यवस्थित जी असेल नियमानुसार वेतन तेच तुम्हाला इथे दिले जाणार आहे। परीक्षा शुल्क म्हणजे आता आपण अर्ज करताना किती आपल्याला परीक्षा शुल्क लागणार आहे ते इथे दिलं आहे। तर आपल्याला वेगवेगळ्या पोस्टसाठी इथे त्यांनी वेगवेगळे परीक्षा शुल्क दिलं आहे की ज्युनियर मॅनेजरसाठी किती, एक्झिक्युटिव्हसाठी किती आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी किती, असं त्यांनी इथे व्यवस्थित वेगवेगळं मेन्शन केलेलं आहे। तर ज्युनियर मॅनेजरसाठी जनरल OBC आणि EWS यांच्यासाठी 1000 रुपये फीज आहे। तर SC ST अपंग माजी सैनिक यासाठी इथे कुठलीही फी नाही आहे। एक्झिक्युटिव्हसाठी जनरल OBC EWS यासाठी 900 रुपये अशी ही फीज आहे। तर SC ST अपंग आणि माजी सैनिक यांसाठी कुठलीही फी नाही आहे। त्यानंतर आपण पाहूया ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मध्ये जनरल OBC आणि EWS यासाठी 700 रुपये अशी ही अर्ज फी आहे आणि SC ST अपंग माजी सैनिक यांसाठी इथे कुठलीही फी नाही आहे। अंतिम दिनांक 23/5/2021 म्हणजे 23 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। अर्जाची पद्धत ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर हे नोकरीचे ठिकाण आहे। आपण आपल्या सोयीनुसार कुठेही जे आपल्याला जिल्हा किंवा आपली जे तुमचं शहर आहे ते जवळ वाटतं तिथे तुम्ही अर्ज करू शकता। अधिक माहितीसाठी त्यांनी इथे या वेबसाईट्स दिलेल्या आहेत मित्रांनो। नोटिफिकेशनसाठी वेबसाईटचे, ॲप्लिकेशन फॉर्मसाठी वेबसाईट, त्यांची ऑफिशियल जी वेबसाईट आहे ती आहे। तर या तिघांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही एकदा व्यवस्थित सरसरीत्या चेक करू शकतात। तर आता आपण नोटिफिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला जे PDF दिले आहे त्याबद्दल माहिती पाहूया। तर अशा प्रकारे आपल्याला इथे त्यांनी PDF दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला सगळी माहिती त्यांनी इथे दिलेली आहे। तर आपण आता पाहू शकतो डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
रिक्रुटमेंट नोटीस दिलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर पण दिलेला आहे. तर इथे आपण आता सविस्तररित्या सगळी माहिती पाहणार आहोत. डेडिकेटेड फ्राइट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया DFCCIL is a scheduled a public sector undertaking under the administrative control of Government of India, Ministry of Railways. मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचा हा प्रोजेक्ट आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा हा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर जे आहेत कॅन्डिडेट्स त्यांसाठी इथे मोठी संधी आहे. त्यानंतर इथे त्यांनी पुढे माहिती दिली आहे, जर तुमचं लोकेशन जॉबचं कुठे असणार आहे ते सुद्धा सांगितलं आहे. द फर्स्ट फेज कंप्राइजेस ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ 2 डेडिकेटेड फ्राइट corridors spanning Ludhiana, Delhi, Kolkata, Eastern DFC and Mumbai, Delhi, Western DFC. At present, the company has its corporate office. जे बघा कॉर्पोरेट ऑफिस कुठे असणार आहे, ॲट न्यू दिल्ली, अंबला, मीरठ, आग्रा, प्रयागराज, PT दीनदयाल उपाध्याय नगर, कोलकाता, मुंबई, नॉर्थ अँड साऊथ. मुंबईचे जे आहेत नॉर्थ अँड साऊथ दोघं आहेत. त्यानंतर अहमदाबाद, वडोदरा, अजमेर, जयपूर आणि नोएडा असं त्यांनी इथे तुम्हाला लोकेशन किंवा जे प्लेस आहे ते त्यांनी इथे सांगितलेले आहे. त्यानंतर DFCCIL इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर रिक्रुटमेंट थ्रू ऑनलाईन मोड. ऑनलाईन मोडने हे ॲप्लिकेशन होणार आहे. तर त्यासाठी पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत, ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अशा या 3 पोस्ट आहेत. ज्युनियर मॅनेजरमध्ये वेगवेगळे पोस्ट आहेत, एक्झिक्युटिव्हमध्ये वेगवेगळे पोस्ट आहेत आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये वेगवेगळे पोस्ट आहेत असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर पुढे आपण ते व्यवस्थित पाहणार आहोत. इम्पॉर्टंट डेट आता ओपनिंग डेट चालू झालेली आहे. लास्ट डेट कधी आहे, 23/5/2021, 23 मे ही अशी लास्ट डेट आहे. त्यानंतर टेंटेटिव्ह डेट्स फॉर कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT जी तुमची होणार आहे एक्झाम, तर ती त्यांनी सांगितलं आहे की जून 2021. पण आता मला तरी असं वाटत नाही की आता समजा ॲप्लिकेशनसाठी 23 तारीख ही शेवटची आहे. त्यानंतर जूनमध्ये लगेच एक्झाम होणं असं थोडं आपण असं सांगू शकतो की नाही होऊ शकत. ज्या तुमच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या समजा जुलैच्या 2nd वीकमध्ये किंवा जुलैच्या 3rd वीकमध्ये होऊ शकतात मित्रांनो. त्यानंतर बिफोर फिलिंग अ ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म प्लीज रेफर टू इन्स्ट्रक्शन्स अंडर हाऊ टू अप्लाय. तर इथे अप्लाय क्लिक हिअर अप्लाय केल्यावर तुम्हाला ती माहिती समोर येईल. तर आता आपण डिटेल्स ऑफ पोस्ट अँड असेशनल क्वालिफिकेशन काय आहेत ते आता आपण व्यवस्थित समजून घेऊया. ते बघा, डिटेल्स ऑफ पोस्ट अँड असेशनल क्वालिफिकेशन. सगळ्यात पहिले जे पोस्ट होतं ज्युनियर मॅनेजर, त्यामध्ये आता कुठले कुठले पार्ट्स आहेत ते आता आपण पाहणार आहोत. ज्युनियर मॅनेजरमध्ये स्केल त्यांनी दिलेला आहे 50,000 to 1,60,000 असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. त्यासाठी बघा आता ज्युनियर मॅनेजरमध्ये सिव्हिल या पोस्टसाठी 31 वॅकन्सीज आहेत, 31 वॅकन्सीज आहेत. त्यासाठी अनरिझर्वमध्ये 14, SC साठी 4, ST साठी 2, OBC नॉन क्रिमिनल आहे बघा त्यांनी इथं मेन्शन पण केलं ज्यांचं OBC नॉन क्रिमिनल त्यासाठी 8 जागा आहेत आणि EWS वाल्यांसाठी 3 जागा आहेत. त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे की तुमचं BE झालेलं पाहिजे, बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट विथ नॉट लेस दॅन 60 मार्क्स इन ॲग्रिगेट. म्हणजे तुमचे BE तुमचं हे सिव्हिल इंजिनिअरिंगमधून झालेलं पाहिजे आणि तुम्हाला जे ॲग्रिगेट मार्क्स जे तुमचे असायला पाहिजे टक्के तुमचे पर्सेंट ते 60% कमी नको असायला हवे. तर त्याचं एक म्हणजे काय आता बघा इथे त्यांनी विद्यार्थ्यांना असा अंदाज येतो की जे टक्के असतात ते तुमचे पर्सेंट ते कुठले पकडायचे. तर ते तुमचे 40 वर्षाचे पर्सेंट ॲग्रिगेट पर्सेंट ते तुम्हाला काढायचे आहेत. फक्त शेवटच्या सेमिस्टरचे किंवा शेवटच्या वर्षाचे जे मार्क्स आहेत ते आपल्याला यात गृहीत नाही धरायचे आहेत. तर आपल्याला 40 वर्षाचे जे असतील टक्के ते आपल्याला इथे मेन्शन करायचे आहेत, फॉर्म भरताना तिथे ते टाकायचे आहेत. तर आता बघा ज्युनियर मॅनेजरमध्ये आपण एक पोस्ट बघितली. त्यानंतर दुसरी आहे आता ऑपरेशन्स अँड BD यासाठी 77 वॅकन्सीज आहेत. त्यासाठी अनरिझर्वसाठी 34, SC साठी 11, ST साठी 5, OBC नॉन क्रिमिनलसाठी 20 आणि EWS साठी 7 आहे. तर यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे तर तुमचं MBA झालेलं पाहिजे, 2 इयर्सचा जो MBA कोर्स असतो तो झालेला पाहिजे. त्यामध्ये तुमचं PGDBA, PGDBM, PGDM इन मार्केटिंग, बिझनेस ऑपरेशन, कस्टमर रिलेशन, फिनान्स फ्रॉम अ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट विथ नॉट लेस दॅन 60 मार्क्स इन ॲग्रिगेट. तर ह्यामध्ये सुद्धा तुमचं जे झालेलं पाहिजे आहे ते 2 इयर्सचं तुमचं MBA झालेलं पाहिजे आहे. तर कुठल्या बिझनेस ऑपरेशन, कस्टमर रिलेशन, फिनान्स यामध्ये झालेलं पाहिजे. यामध्ये सुद्धा तुमचं 2 इयर्सचं जे ॲग्रिगेट पर्सेंटनुसार तुम्हाला मार्क्स आहेत ते कॅल्क्युलेट करायचे आहे.
आणि ज्युनियर मॅनेजर नंतरची कुठली पोस्ट आहे तर ती ज्युनियर मॅनेजर आहे. त्यासाठी टोटल वॅकेन्सीज 3 आहेत. अनरिझर्वसाठी त्या वॅकेन्सीज आहेत, जनरल कॅटेगरीसाठी आहेत. त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, अशी सगळी इथे त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि यासुद्धा तुमचे 60% असे ॲग्रिगेट मार्क्स असायला हवे. तर आता आपण ज्युनियर मॅनेजरमध्ये 3 पोस्ट पाहिल्या. एक सिव्हिल, दुसरी होती ऑपरेशन्स अँड BD आणि तिसरी होती मेकॅनिकल. आता नंतर आहे एक्झिक्युटिव्हसाठी पोस्ट. त्यासाठी स्केल 30,000 to 1,20,000 आहे. 30,000 ते 1,20,000 असा त्यांनी इथे स्केल दिलेला आहे. तर आता एक्झिक्युटिव्हमध्ये सगळ्यात पहिले जे आहेत त्या सिव्हिलसाठी आहे. टोटल वॅकेन्सीज 73 आहेत. अनरिझर्वसाठी 32, SC साठी 11, ST साठी 8 असं त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यासाठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे? डिप्लोमा इन 3 years इन सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन, सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, सिव्हिल इंजिनिअरिंग पब्लिक हेल्थ, वॉटर रिसोर्सेस असं त्यांनी इथे दिलेलं आहे. तर आता इथे सिव्हिल इंजिनिअरिंग मेन्शन करून आहे. तर असं वाटतं म्हणजे ज्यांचं म्हणणं असेल काही कॅन्डिडेट्सचं की तुमचं डिग्री झाली असेल किंवा तुमचं जे हायर एज्युकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात की नाही, त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्हमध्ये आता दुसरी जी पोस्ट आहे ती आहे इलेक्ट्रिकल. त्यात टोटल वॅकेन्सीज 42 आहे. त्यासाठी तुमचं शिक्षण एज्युकेशनल क्वालिफिकेशन सेम डिप्लोमा इन 3 years इन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक पॉवर सप्लाय, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स असं सगळं इथे त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर आहे सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन. यात तुम्हाला 87 वॅकेन्सीज आहेत. डिप्लोमा इन 3 years इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, मायक्रो प्रोसेसर, TV इंजिनिअरिंग, फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन अशा या जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्यासाठी ते इथं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर आहे एक्झिक्युटिव्हमध्ये ऑपरेशन अँड BD आणि त्यासाठी टोटल वॅकेन्सीज 237 असे आहेत. तर त्यामध्ये अनरिझर्वसाठी 96 आहेत, ST साठी 36, ST साठी 17, OBC नॉन क्रिमिनलसाठी 65 आणि EWS साठी 23. तर यासाठी सगळ्यात जास्त फॉर्म येऊ शकतात कारण याला जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे आहे ते ग्रॅज्युएशनसाठी आहे. तर ग्रॅज्युएशनसाठी अप्लाय करणारे इथे कॅन्डिडेट्स खूप आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे अर्ज करायचंच आहे मित्रांनो. तर बघा, ग्रॅज्युएशन विल नॉट लेस दॅन 60 मार्क्स इन ॲग्रिगेट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट. तुमचं कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून किंवा इन्स्टिट्यूटमधून ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. ते कुठल्याही शाखेतून असेल तरी चालेल, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स असं त्यांनी इथे दिलेलं आहे. पण त्यासाठी सुद्धा तुमचे 60% मार्क्स असायला हवे असं त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. तर बघा, आता ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांच्यासाठी इथे चांगली संधी आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर आहे एक्झिक्युटिव्हमध्येच मेकॅनिकल. त्यासाठी वॅकेन्सीज 3 आहेत. त्यासाठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग असं सगळं झालेलं पाहिजे. यासाठी सुद्धा तुमचं 60% असं मार्क्स आहे. तर सगळ्यांसाठी त्यांनी मोस्टली तरी 60%च जे लिमिट आहे पर्सेंट ते 60%च त्यांनी दिलेलं आहे. आता शेवटचं आहे पोस्ट ज्युनियर एक्झिक्युटिव्ह. त्यामध्ये कुठले आहेत ते आता आपण पाहणार आहोत. तर ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये बघा 25,000 to 68,000 आहे. तर मी तुम्हाला सांगते पहिलं कुठलं होतं ज्युनियर पोस्ट, त्यानंतर येते एक्झिक्युटिव्ह ही पोस्ट आणि त्यानंतर येते ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ही पोस्ट. तर आता ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये इलेक्ट्रिकल आहे त्यासाठी 135 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन विथ मिनिमम 60% मार्क्स इन ॲग्रिगेट प्लस मिनिमम 2 year ड्युरेशन कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट ॲप्रेंटिसशिप ITI. तर 10वीच्या नंतर तुमचं 2 years जे ITIचं असतं ते तुमचा कोर्स असं झालेला पाहिजे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर कशामध्ये झालेला पाहिजे? ITI अप्रूव्ड बाय SCVT NCVT इन द ट्रेड ऑफ इलेक्ट्रिशियन अँड वायरमॅन अशामध्ये तुमचं जे तुमचं ITIचं जो आहे कोर्स तो झालेला पाहिजे. यासाठी सुद्धा त्यांनी इथं 60%चं जे आहे लिमिट ते दिलेलं आहे. त्यानंतर आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन. त्यासाठी टोटल वॅकेन्सीज 147 आहे. त्यासाठी सुद्धा तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन विथ नॉट लेस दॅन 60% मार्क्स इन ॲग्रिगेट प्लस मिनिमम 2 years ड्युरेशन कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट ॲप्रेंटिसशिप ITI अप्रूव्ड बाय SCVT NCVT. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे.
त्यानंतर आहे कुठलं ते ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये ऑपरेशन्स अँड BD. त्यानंतर टोटल वॅकन्सी इथे आहे 225. तर त्यासाठी बघा आता एज्युकेशनमध्ये इथे त्यांनी ऑर दिलेलं आहे, हे आता बघू शकतो आपण व्यवस्थित. त्यात मेट्रिक्युलेशन विथ नॉट लेस दॅन 60% मार्क्स इन ॲग्रिगेट प्लस मिनिमम 2 years ड्युरेशन कोर्स हे झालेलं पाहिजे, किंवा ऑर म्हणजे किंवा तुमचं ग्रॅज्युएशन हे झालेलं पाहिजे, तर तुमचं ITI झालेलं पाहिजे किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. तर बघा आता मित्रांनो, ज्या आपण वरती ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये ज्या 237 पोस्ट पाहिल्या 237, त्यासाठी खूप अर्ज येऊ शकतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इथे अर्ज करायची म्हणजे एक संधी आहे की तुमची सिलेक्शनचे चान्सेस इथे आहेत, कारण तिथे जे पोस्टनुसार जर आपण पाहिलं तर ती जरा तुमची वरची पोस्ट येते. पण या पोस्टसाठी सुद्धा तुम्हाला काही अर्ज करायला हरकत नाही आहे. 225 इथे वॅकन्सीज आहेत, त्यामुळे तुम्ही इथे सुद्धा अर्ज करू शकता. त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये मेकॅनिकल आहे, टोटल वॅकन्सीज 14 आहेत. त्यासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन ITI असं झालेलं पाहिजे आहे. मित्रांनो बघा की DFCCIL मध्ये MBA साठी सुद्धा आहे, इंजिनिअरिंगसाठी सुद्धा आहे, ITI साठी सुद्धा आहे आणि ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा आहे. त्यामुळे जर तुमच्या DFCCIL बद्दल जर कुठल्या भरती किंवा रिक्रुटमेंट येत असेल तर तुम्ही एकदा ते वाचून घ्या, की खूप वेळा असं होतं की DFCCIL बद्दल ज्या रिक्रुटमेंट्स किंवा ज्या भरती येतात तर ते आपल्याला म्हणजे जसं ग्रॅज्युएशन किंवा ITIशी संबंधित नाही आहे तर ते खूप लोक असं वाचत नाही किंवा दुर्लक्ष करतात. त्यामुळे असं न करता तुम्हाला जी ॲडव्हर्टाइजमेंट येते प्रत्येक वेळेस ती तुम्हाला वाचायला हवी मित्रांनो, जेणेकरून तुमचं जे समजा तुमच्याकडून दुर्लक्ष होऊन जातं किंवा तुमचं जर असं तुम्ही त्या पदासाठी इलिजिबल असाल परंतु तुम्ही जर अर्ज वगैरे केला नाही किंवा तुम्हाला माहिती पडलं नाही त्याबद्दल, त्यामुळे तुमचं सुद्धा नुकसान होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही एकदा ह्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर आता आपण नोट म्हणजे त्यांचे नोट, त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आहेत ते आता आपण पाहूया. तर नंबर ऑफ वॅकन्सीज इज टेंटेटिव्ह अँड मे इन्क्रीज ऑर डिक्रीज. तर या टेंटेटिव्ह वॅकन्सीज आहेत ते कमी जास्त होऊ शकतात, त्यांनी इथे डायरेक्ट ते मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर एनी इंडियन नॅशनल फुलफिलिंग इलिजिबिलिटी क्रायटेरिया कॅन अप्लाय फॉर अबाव पोस्ट. म्हणजे जो इंडियन असेल या सगळ्या इलिजिबिलिटीला जो फुलफिल करत असेल तर तो इथे तो अप्लाय इथे करू शकतो. त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स बघा आता दिलेले आहे. कॅन्डिडेट अपिअरिंग ऑर अवेटिंग रिझल्ट्स ऑन द क्लोजिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन आर नॉट इलिजिबल टू अप्लाय. म्हणजे बघा आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट अपिअरिंग ऑर अवेटिंग रिझल्ट्स म्हणजे आता जे यावर्षी ग्रॅज्युएशनला असतील किंवा ह्यावर्षी इंजिनिअरिंग किंवा MBA किंवा ITIचा जो कोर्स करत असतील तर त्यांचे रिझल्ट्स हे अवेटिंग असतील म्हणजे अजून आलेले नसतील. आणि त्यांनी काय दिलं आहे, अवेटिंग रिझल्ट्स ऑन द क्लोजिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन आर नॉट इलिजिबल टू अप्लाय. म्हणजे अर्ज करण्याची आता ह्या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय 23 मे. 23 मेच्या पहिले तर ज्यांचं आता ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग आहे त्यांचे तर रिझल्ट्स येणार नाही. त्यामुळे जे या वर्षाला जे ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग MBAचा कोर्स करणारे असतील ते इथे अर्ज करू शकत नाही असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. कारण आता आपण पाहिलं तरी एक्झाम्स हे ऑनलाईन होतात. ऑनलाईन झाल्यानंतर जर रिझल्टचा पटकन येऊ शकतात ऑनलाईन पद्धतीने, परंतु ते 23 मेच्या पहिले नाही येऊ शकत. त्यामुळे एक इथे आहे की जे आता ग्रॅज्युएशन झालेले फ्रेशर्स आहेत ते इथे अप्लाय नाही करू शकत. त्यानंतर वेअर डिप्लोमा इज एसेन्शियल क्वालिफिकेशन for the post as mentioned in para 2.2, candidate holding degree with minimum 60% marks in specified disciplines are also eligible to apply. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी जे तुम्हाला तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे ते डिप्लोमा पाहिजे आहे, पण जर तुमचं डिग्री म्हणजे हायर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात का? हो, तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात, पण तुम्हाला त्यात तुमचे 60% मार्क्स असायला हवेत ॲग्रिगेटनुसार असं इथे त्यांनी डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे. तर तुमचं जर इंजिनिअरिंग म्हणजे सिव्हिलमध्ये झालं असेल तुमची डिग्री तर चांगलंच आहे, तुम्ही सुद्धा इथे अर्ज करू शकता. त्यामुळे तुम्हाला सुद्धा एक चांगली संधी आहे मित्रांनो. त्यानंतर फॉर द पोस्ट ऑफ एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन BCA अँड MCA वुड बी कन्सिडर ॲज हायर डिग्री to diploma in information science and technology, computer application, computer engineering and computer science and computer technology. तर ते BCA MCA जे झालेलं आहे हायर डिग्रीमधून तर ते इथे त्यांनी कन्सिडर काय करू शकतात, इन्फॉर्मेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्प्युटर ॲप्लिकेशन असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे.
त्यानंतर द कॅन्डिडेट मस्ट पोजेसेस द ITI सर्टिफिकेट इन द रिलेव्हंट डिसिप्लिन फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एक्सपेक्ट इन द एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड BD वेअर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन इज ऑल्सो एलिजिबल टू अप्लाय. जर त्यांचं ITI सर्टिफिकेट असेल ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी तर ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर डिप्लोमा और डिग्री विल नॉट बी कन्सिडर ॲज हायर क्वालिफिकेशन इन द प्लेस ऑफ ITI वेअर ITI इज मेन्शन इन द असेन्शियल क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर आता जिथे ITI मेन्शन केलेलं आहे तिथे तुमचं जे हायर क्वालिफिकेशन आहे तिथे तुमचं डिप्लोमा किंवा डिग्री असं नाही कन्सिडर करू शकत असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर जे आपण पाहिलं की द कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर junior manager post must have specialization in marketing, business, operation, customer relation, finance. तर जे आपण आता वरती जे आपण पाहिलेलं की MBAसाठी तुमचं स्पेशलायझेशन म्हणजे कशात झालेलं पाहिजे आहे तर तुमचं मार्केटिंग, बिझनेस ऑपरेशन, कस्टमर रिलेशन, फिनान्समध्ये झालेलं पाहिजे आहे. जर तुमचं ते रिझल्टमध्ये मेन्शन असेल तर तुम्हाला एक ॲटलिस्ट कॉलेजकडून लेटर तरी घ्यावं लागेल की त्यात मेन्शन असेल की तुमचं जे म्हणजे तुमचं स्पेशलायझेशन किंवा तुम्ही कशाशी संबंधित आहात तर तुमचं मार्केटिंग, बिझनेस किंवा कस्टमर रिलेशन आणि फिनान्सशी तुमचा संबंध आहे किंवा इक्वलंट आहे असं तर मला एक कॉलेजकडून लेटर पाहिजे आहे तुमचं सिलेक्शन झाल्यावर. मग तिथे तुम्ही म्हणजे तुमची समजा नंतरची जी प्रोसिजर आहे ती होऊ शकते. त्यानंतर बघा इथे त्यांनी 9th पॉईंट दिलेला आहे. द कॅन्डिडेट हॅव्हिंग कम्प्लिटेड 5 year integrated course of MBA after 10+2 with requisite specialization are also eligible to apply for the post where MBA is sessional qualification. तर आता समजा 12वी नंतर एक 5 yearsचा जो MBAचा कोर्स निघाला आहे तर आता विविध कॉलेजमध्ये सुद्धा ते चालू केलेलं आहे मित्रांनो. तर त्यानुसार तुमचं जर 12वी नंतर 5 yearsचा MBAचा कोर्स झालेला असेल आणि जिथे MBAसाठी जी सेशनल क्वालिफिकेशन आहे तर तिथे तुम्ही अर्ज करू शकता असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर क्लोजिंग डेट त्यांनी इथे सांगितलेली आहे कुठली आहे. आणि तुम्हाला मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, द टाईम ऑफ डॉक्युमेंट अँड व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचं जे व्हेरिफिकेशन होईल किंवा तुमचा इंटरव्ह्यू होईल. इंटरव्ह्यू तर एकच पदासाठी होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला जे तुमची मार्कशीट, डिग्री आहे ती तुमचं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट मस्ट स्पेसिफिकली इंडिकेट द पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑप्टेन कॅल्क्युलेट टू द नियरेस्ट 2 डेसिमल्स. जर तुमचं जे कॅल्क्युलेट करायचं आहे तुमचा पर्सेंट तुम्हाला व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर CGPA हा तुमच्या रिझल्टच्या मागच्या साईडला किंवा तुमच्या एकदम रिझल्टच्या बॉटम साईडला असतो तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर हे बघा सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी इथे दिलं आहे. राउंड ऑफ अ percentage will not be acceptable under the circumstances for consideration for appointment. The fraction of percentage so arrive will be ignored. 59.99 will be treated as less than 60%. बघा म्हणजे तुम्हाला 60% एक्झॅक्ट किंवा 60% पेक्षा जास्तच पाहिजे आहे तरच इथे अर्ज करू शकतात. जर तुमचे 59.99 जरी असतील तरी ते नॉट म्हणजे 60पेक्षा कमीच असंच गृहीत धरलं जाईल आणि तुमचा अर्ज आहे तो तिथे कॅन्सल होऊ शकतो असं त्यांनी ते डायरेक्ट दिलेलं आहे. एक तर तुमच्या 60% असायला हवेत किंवा 60%पेक्षा जास्तच असायला हवे. एज लिमिटबद्दल तर आपण माहिती घेतली. तर आता हे बघा लेवलमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. ज्युनियर मॅनेजरसाठी 18 ते 27 असं एज लिमिट आहे. एक्झिक्युटिव्हमध्ये 18 ते 30 आहे आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये सुद्धा 18 ते 30 आहे. एज रिलॅक्सेशन तर आपण बघितलं की SC/ST साठी 5 yearsचं रिलॅक्सेशन आहे आणि OBC नॉन क्रिमिनल या कॅन्डिडेटसाठी 3 yearsचं रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर सर्टिफिकेट फॉर रिझर्वेशन अँड एज रिलॅक्सेशन तर ते बघा रिझर्वेशन आणि एज रिलॅक्सेशनचं सर्टिफिकेट तर SC/ST साठी जर बघा वेगळं दिलं आहे, OBC साठी वेगळं दिलं आहे आणि EWS साठी वेगळं दिलं आहे. तर तुम्ही कुठल्या कास्टमध्ये मोडले जातात त्याबद्दल तुम्हाला इथे व्यवस्थित जी माहिती दिली आहे ती तुम्हाला व्यवस्थित सविस्तररित्या वाचायची आहे मित्रांनो. त्यानंतर इथे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे बघा कॅन्डिडेट हू आर एम्प्लॉईड ऑन रेग्युलर बेसिस इन गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, autonomous bodies are required to produce no objection certificate from the present employer at the time of document verification interview. In the absence of NOC, the candidature of such candidate will be forfeited. म्हणजे जर तुम्हाला आता तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, पब्लिक सेक्टरमध्ये जर तुम्ही असाल तर आता जिथे तुम्ही कार्यरत आहात त्याबद्दल तुम्हाला
नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट NOC देणं कंपल्सरी आहे. तर जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं, तुमचं इंटरव्ह्यू किंवा तुमचं जे व्हेरिफिकेशनसाठी होईल तर तुम्हाला त्या टाईमला तुमचं NOC देणं हे कंपल्सरी आहे. विदाऊट NOC तुमचं जे तुमचं समजा तुमचं सिलेक्शन झालं असेल ते कॅन्सल होऊ शकतं असं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर जर प्रायव्हेटमध्ये असाल तर तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल तर तुम्हाला इथे कुठलाही NOC किंवा कुठलेही काही अर्ज देण्याची गरज नाही आहे. त्यानंतर पर्क्स अलाउन्सेस अँड प्लेस ऑफ पोस्टिंग. तर आता पर्क्स अँड अलाउन्सेस त्याबद्दल आता आपण एवढं सविस्तररित्या चर्चा नाही करायची आहे, कारण आता एकदा आपलं सिलेक्शन झालं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर खूप सारे पर्क्स अँड अलाउन्सेस तर आहेच मित्रांनो. त्यामुळे आपल्याला जास्त करून आपलं जे फोकस आहे ते आता आपल्याला अभ्यासावर करायचं आहे. त्यानंतर आणि प्लेस ऑफ पोस्टिंग आणि जे तुमचे बॉन्ड वगैरे असतात त्याबद्दल जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा ते तुम्हाला सांगण्यात येईल असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस फॉर व्हेरियस पोस्ट. हे बघा सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. पोस्ट दिलेले आहेत, त्यानंतर कुठले कुठले काय आहेत. तर कम्प्युटर बेस्ड CBT जी एक्झाम होणार आहे ती सगळ्या पोस्टसाठी होणार आहे. त्यानंतर CBAT कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट ती फक्त कुठल्या पदासाठी होणार आहे तर ती एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड BD या पदासाठीच होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्या पदांसाठी होणार आहे. इंटरव्ह्यू जसं मी तुम्हाला सांगितलं की फक्त ज्युनियर मॅनेजरच्या जे आहेत वॅकन्सीज त्यासाठीच फक्त इंटरव्ह्यू होणार आहे आणि मेडिकल टेस्ट सगळ्या पदांसाठी होणार आहे. तर CBAT बद्दल काही जणांना माहिती नसेल तर ते आता आपण पुढे माहिती पाहणार आहोत. त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघा. द कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन मोड विल बी कंडक्टेड इन 2 or 3 सेक्शन्स ऑन अ सिंगल मल्टिपल डे ऑफ 2 hours ड्युरेशन. 2 तासाची एक्झाम असणार आहे आणि त्यात तुम्हाला एका दिवसात 2 किंवा 3 राऊंड्समध्ये तुमची जी एक्झाम आहे ती घेण्यात येईल. तर त्यानंतर द क्वेश्चन पेपर फॉर कम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस असणार आहे आणि 120 क्वेश्चन्स असणार आहे. त्यानंतर बघा इथे CBAT बद्दल त्यांनी दिलेलं आहे. क्वालिफाईंग मार्क्सबद्दल इथे त्यांनी दिलेलं आहे. तर CBAT बद्दल तुम्हाला अजून माहिती करायची असेल त्यांनी इथे वेबसाईट दिलेली आहे बघा. www.rdco.indianrailways.government.in त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला जो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे CBATचा तो समजून जाईल असं त्यांनी इथे सांगितलेलं. तर याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट क्लिक केल्यावर तुम्हाला डायरेक्ट जो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे तो दिसेल, म्हणजे तुम्हाला एक अशी आयडिया येऊन जाईल असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला इन्स्ट्रक्शन जे दिलेले आहे ते तुम्हाला एकदा वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा इन्स्ट्रक्शन फॉर इंटरव्ह्यूच्या वेळेस फक्त जे आता मी सांगितलं की फक्त ज्युनियर मॅनेजर या लेवलसाठी इंटरव्ह्यू होणार आहे. तर फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर मॅनेजर कॅन्डिडेट अप टू 3 times द नंबर ऑफ वॅकन्सीज विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. त्यानंतर मेरिट लिस्टनुसार तुमचं जे CBT तुमची जे होणार आहे त्यानुसार तुमचा मेरिट लिस्टनुसार इथे नंबर लागणार आहे. सिलेक्शन किंवा तुमचे जे नाव वगैरे ना ते त्यानुसार येणार आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड बाय गिविंग वेटेज ऑफ 85% ऑफ CBT मार्क्स अँड 15% टू इंटरव्ह्यू मार्क्स. म्हणजे तुमचे 85% जे 85 मार्क्स आहे ते तुमच्या कम्प्युटर बेस्ड टेस्टनुसार होतील आणि 15% जे तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कसं इंटरव्ह्यू देतात त्याबद्दल होणार आहे. त्यानंतर सगळ्यांना मेडिकल एक्झामिनेशनला पाठवलं जाईल. त्यानंतर जे सक्सेसफुल होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये किंवा काय होणार तर ते इथं त्यांनी ते सांगितलेलं आहे. एक्झामिनेशन सिटीज पण त्यांनी मेन्शन केले आहेत की CBATसाठी कुठलं एक्झामिनेशन सेंटर होणार. तर पटना, अहमदाबाद, गुवाहाटी, वाराणसी, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, NCR, जयपूर, लखनौ. त्यानंतर पुढे आपण पाहिलं की मुंबई, कोलकाता, बेंगलोर. म्हणजे थोडक्यात सगळं त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यानंतर एक्झामिनेशन फीबद्दल तर आपण पाहिलेच आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचा जो ऑनलाईन फॉर्म फिलअप करताना तुम्हाला कुठले इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत ते इथे त्यांनी दिलेलं आहे. तर CBT बद्दल बघा त्यांनी इथं दिलेलं आहे की म्हणजे तुमचं जे CBTची एक्झाम होणार आहे ती कशी होणार आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्यानंतर इथे बघा
त्यांनी एक महत्त्वाची इथे त्यांनी पॉईंट दिलेला आहे, अप्लाइंग फॉर मोर दॅन वन पोस्ट. तर तुम्ही आता कॅन्डिडेट डिसायर्स ऑफ अप्लाइंग फॉर मोर दॅन वन पोस्ट आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन फॉर इच पोस्ट कोड सेपरेटली. तो जर तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला तो सेपरेटली अर्ज करायचा आहे असं त्यांनी ते दिलेलं आहे. त्यानंतर बघा पूर्ण आपण ह्याबद्दल माहिती घेणार आहोत. ही विल हॅव टू सबमिट सेपरेट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इच पोस्ट कोड अलॉंग विथ प्रिस्क्राईब ॲप्लिकेशन फीज. जसं तुम्ही अर्ज कराल वेगवेगळ्या, जसं आता ज्युनियरसाठी वेगळं आहे, एक्झिक्युटिव्हसाठी वेगळं आहे, त्यानुसार तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे आणि फीसुद्धा आहे ती वेगवेगळी असणार आहे. त्यानंतर बघा शेवटची लाईन, इन सच अ केस ही शुड have separate valid email ID for applying for each postcode. त्यानंतर however he may be doing so at his own risk as schedule of examination for any two postcode may be coincide. तर बघा तर त्यांनी डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे की तुम्ही अर्ज करू शकतात एकापेक्षा जास्त पदांसाठी, पण जे एक्झामिनेशन शेड्यूलचं जे आहे की परीक्षा हे एकाच दिवशी आल्या तर तुम्हाला जे मॅनेज करायचं आहे किंवा मॅनेज तर नाही होऊ शकत, पण तुमच्या ऑन रिक्सवर तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. कारण आता बघा शेड्यूल तर ते आता त्यांच्या मर्जी म्हणजे त्यांच्या सोयीनुसार ते ठरवतील त्यानुसार असणार आहे. तर तुमचं एकाच वेळेस ते झालं मिसमॅच तर ते मग तुम्हाला परत असं होईल की कुठल्या पदासाठी एक्झाम देऊ आणि कुठल्या पदासाठी नाही. त्यामुळे तुम्हाला असं त्यांनी सांगितलेलं आहे. किंवा तुम्ही असं करू शकतात की तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला एकाच शहरातील करायचं आहे. समजा आता तुम्ही मुंबईमधून अर्ज करत असाल तर तुम्हाला फक्त मुंबईचंच लोकेशन निवडायचं आहे, दुसरं कुठल्या एक्झामिनेशन सेंटरसाठी निवडायचं नाही. असं पण एक तुम्ही करू शकता. तुम्ही अर्ज केल्यावर जे शेड्यूल असेल एक्झामिनेशनचं ते तुमच्या ऑन रिक्सवर तुम्ही भरू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेटचा दिला आहे, इथे SC STचा दिलेला आहे. त्यानंतर OBCसाठी दिलेला आहे. OBC नंतर कुठला आहे तर EWS आहे आणि नंतर आहे तर डिसेबिलिटीसाठी आहे. तर त्यानंतर आता आपलं शेवटचं वाक्य आहे ते इंडिकेटिव्ह सिलेबल्स फॉर व्हेरियस पोस्ट. तर ज्युनियर मॅनेजरसाठी किती काय पोस्ट सिलेबल्स आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये. ते ज्युनियर मॅनेजर आहे सिव्हिलसाठी पोस्ट कोड 11 असा आहे. पार्ट 1 मध्ये 24 क्वेश्चन असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग असणार आहे. तर पार्ट 2 मध्ये तुम्हाला 96 क्वेश्चन असणार आहे, त्यामध्ये तुमचं इंजिनिअरिंग अँड सॉलिड मेकॅनिक्स, स्ट्रक्चरल अनालायसिस, कन्स्ट्रक्शन मटेरियल्स अँड मॅनेजमेंट याबद्दल सगळं असणार आहे. त्यानंतर ज्युनियर मॅनेजर ऑपरेशन अँड BD पोस्ट कोड 12, त्यामध्ये तुम्हाला पार्ट 1 मध्ये 24 क्वेश्चन्स, पार्ट 2 मध्ये 96 क्वेश्चन. पार्ट 1 मध्ये जसं 24 क्वेश्चन्समध्ये त्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंगबद्दल येणार आहे. 96 क्वेश्चन्सबद्दल तुम्हाला मॅनेजमेंट फंक्शन्स अँड बिहेवियर, मॅनेजमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस, फिनान्स फॉर मॅनेजमेंट याबद्दल येणार आहे. त्यानंतर ज्युनियर मॅनेजर मेकॅनिकल त्यासाठी सुद्धा पार्ट 1 पार्ट 2 24 96 क्वेश्चन, सेम फॉर्मॅट, जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, रिझनिंग. आणि पार्ट 2 मध्ये मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, थेरी ऑफ मशीन्स, इंजिनिअरिंग डिझाईन अँड ड्रॉइंग त्यांनी दिलेलं आहे. एक्झिक्युटिव्ह त्यासाठी सिव्हिल या पोस्टसाठी तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये सेम फॉर्मॅट, जनरल नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग. त्यानंतर 96 क्वेश्चनमध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, स्ट्रक्चरल डिझाईन अँड ड्रॉइंग, बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल असं सगळं इथे त्यांनी दिलेलं आहे. एक्झिक्युटिव्हमध्ये इलेक्ट्रिकल सेम फॉर्मॅट 24 96चं आहे. पार्ट 1 मध्ये जनरल नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग. पार्ट 2 मध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे मशीन्स, इलेक्ट्रॉनिक्स याबद्दल जे आहे ते त्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहे. एक्झिक्युटिव्हमध्ये सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन त्यामध्ये तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 मध्ये सेम 24 96 क्वेश्चन असणार आहे. आणि त्यानंतर जे एक्झिक्युटिव्ह आहे त्यासाठी तुम्हाला 120 क्वेश्चन असणार आहे. त्यासाठी बघा जनरल नॉलेज, लॉजिकल रिझनिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी, जनरल सायन्स, हिस्ट्री ऑफ इंडियन रेल्वेज अँड DFCCI. बघा इंडियन रेल्वे आणि DFCCI बद्दल सुद्धा तुम्हाला तिथे क्वेश्चन विचारण्यात येतील. इकॉनॉमिक्स अँड मार्केटिंग, कस्टमर रिलेशनबद्दल आहे. आणि त्यानंतर जो आहे ते एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल त्यामध्ये सुद्धा पार्ट 1 पार्ट 2 24 96चा फॉर्मॅट आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये बघा इलेक्ट्रिकलमध्ये आता इथे फॉर्मॅट चेंज झालेला आहे. पार्ट 1 मध्ये पार्ट 2 मध्ये 60 क्वेश्चनचा आहे फॉर्मॅट, पण क्वेश्चन्स आता जनरल नॉलेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, जनरल ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगबद्दल आहे. पार्ट 2 मध्ये तुम्हाला जे इलेक्ट्रिकलशी संबंधित आहे ते क्वेश्चन विचारले जाणार आहेत. त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये सुद्धा सेम 60-60चे पॅटर्न आहे.
त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड BD अँड ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकलमध्ये सुद्धा 60-60चा पॅटर्न इथे त्यांनी दिलेला आहे. तर बघा, पहिले जे ज्युनियरच्या पोस्ट आहेत त्यासाठी तुम्हाला 2496चा पॅटर्न आहे. एक्झिक्युटिव्हसाठी तुम्हाला डायरेक्ट 120 क्वेश्चन असणार आहे, 120 क्वेश्चन जे आहे. आणि एक्झिक्युटिव्हमध्ये तुम्हाला ज्युनियर एक्झिक्युटिव्हमध्ये तुम्हाला 60 क्वेश्चन्स असा एक पॅटर्न त्यांनी दिलेला आहे. तर हाऊ टू अप्लाय हे बघायचं आहे. हाऊ टू अप्लाय म्हणजे कसं अप्लाय करायचं हे याबद्दल त्यांनी सगळी माहिती दिली आहे. स्टेप 1 स्टेप 2 असं सगळं बघा त्यांनी माहिती दिली आहे. फोटोग्राफबद्दल तुम्हाला मी नेहमी सांगत असते की तुम्हाला जे पहिले तुम्हाला व्यवस्थित PDF वाचून घ्यायचं आहे, मगच अर्जाला सुरुवात करायची आहे. बघा आता यामध्ये तुम्हाला फोटोसाठी किती KBची साईज पाहिजे, 50 KB to 80 KB. त्यानंतर सिग्नेचरसाठी सांगितले आहे, तुमच्या सर्टिफिकेट साठी किती सांगितले आहे, तुमच्या फोटोसाठी ते तुम्हाला पहिलेच्या पहिले जसं मी तुम्हाला सांगते की तुमची घाई गडबड होऊ नये म्हणून तुम्हाला पहिलेच ते KB करून ठेवायचं आहे. त्यानंतर हे ग्रीव्हन्सेस रेडिएसल फॉर्म असं त्यांनी इथे दिलेलं आहे. तर DFCC IL बद्दल आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे मित्रांनो. तरी मधील काही माहिती समजली नसेल किंवा भरतीबद्दल जर काही डाऊट्स असले तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्यानंतर मित्रांनो मी इंस्टाग्रामवर एक लर्न विथ रोनी नावाचं एक आपलं पेज चालू केलं आहे. त्यात मी तुम्हाला रोजचे करंट अफेअर्स आहे ते मी तिथे पोस्ट करत असते. त्यामुळे नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला रोजचे जे करंट अपडेट्सबद्दल माहिती असेल, करंट अफेअर्सबद्दल ते तुम्हाला तिथे मिळत जाईल. चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही केलंच असेल, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो. स्वतःची काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा.